किसानों से फसली कर्ज के लिए सेंट्रल बैंक ऑफ इंडिया से 5 ब्लैंक चेक मांगने पर अमरावती जिले के पालक मंत्री चंद्रकांत पाटिल ने बैंक के शाखा प्रबंधक के खिलाफ कार्रवाई करने का निर्देश दिया। भाजपा विधायक प्रताप अड़सर ने किसानों के कर्ज का मुद्दा जिला नियोजन समिति की बैठक में उठाया था, जिसके बाद पालक मंत्री ने ये निर्देश दिया। किसानों को सरकार के माध्यम से विभिन्न प्रकार की सब्सिडी दी जाती है, लेकिन राष्ट्रीयकृत बैंक फसल कर्ज देने में किसानों के आवेदन को कई दिनों तक ध्यान ही नहीं देते। बैंक शाखा प्रबंधक जानबूझकर इन फसल कर्ज की फाइल को लटकाए रखते हैं, जबकि कई बार तो ब्लैंक चेक की भी मांग की जाने की शिकायत सामने आई है। इसलिए विधायक प्रताप अड़सर ने ये मुद्दा जिला नियोजन समिति की बैठक में उठाया, जिसके बाद पालक मंत्री ने कार्रवाई का आदेश दिया। साथ ही इस बैठक में लगातार बारिश से फसल को हुए नुकसान का सर्वे कराए जाने और आर्थिक सहायता देने की मांग की गई। माझ्याकडे बऱ्याच तक्रारी या संदर्भात आल्या होत्या। शेतकऱ्यांना आज कर्जाची गरज असताना अनेक बँका वेगवेगळ्या माध्यमातून त्यांची अडवणूक करत आहेत। प्राधान्यानं सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही बँक 5 कोरे चेक मागत आहेत अशी तक्रार आली होती आणि त्यावेळी त्यांना जेव्हा ब्रांच मॅनेजरशी बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्हाला केंद्रातून आमच्या वरिष्ठ कार्यालयाकडून ह्या निर्देश मिळालेले आहे। त्यावेळी त्यांना सांगूनही कारवाई झाली आणि मी पत्रव्यवहारही केला, LDM सोबतही बोललो। त्यामुळे आज पालकमंत्री महोदयांच्या उपस्थितीत हा मुद्दा उपस्थित केला आणि त्यांनीही मान्य केलं की याला काही गरज नाही आहे आणि त्यांच्या माध्यमातून आता निर्देश जातील। आणि फक्त कोऱ्या चेकचाच विषय नव्हता, सिबिलसाठी अडवणूक केल्या जात होती। पुन्हा जे काही शासकीय अनुदान बँकांमध्ये शासनाच्या वतीनं त्या शेतकऱ्यांना मिळतं ते सुद्धा होल्ड लावण्याचं काम अनेक बँकांकडून सुरू होतं आणि हे सगळं अनधिकृत आहे हे आज पालकमंत्र्यांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी हे मान्य केलं आणि या संदर्भात कडक निर्देश देण्याचं सुद्धा आज सांगितलेलं आहे। त्यामुळे येणाऱ्या 4-5 दिवसात साधारणपणे या गोष्टी सगळ्या सुरळीत होतील असा विश्वास आहे। सोबत एक महत्त्वाचा विषय होता की जे ब्रांच स्तरावर ज्या मंजुऱ्या आजपर्यंत कर्जाला मिळत होत्या त्या बंद करून जिल्हा स्तरावर ते आता पाठवण्यात येऊन राहिले आहे आणि इथं ते 2-2, 3-3 महिने प्रकरणं पडून आहेत, त्यामध्ये त्या प्रकरणांना मान्यता मिळत नाही कर्जाच्या। त्यामुळे तो सुद्धा मुद्दा आज मांडला आणि त्याच्यावरही चर्चा करून एक बैठक जिल्हाधिकाऱ्यांकडे या सगळ्या बँकांची लावून त्यातून निर्णय काढण्याचे निर्देश माननीय पालकमंत्री महोदयांनी दिले आहेत।